लहान मुलांची नुनी असते ना, तिच्या टोकाला डोळा घास, 2 तासात राजनवाडी गायब. घरगुती इलाज सांगण्यानं बळी पडायचे नाही असे मी अनेकदा ठरवतो. अर्धशिशी हे नाव मला फार विचित्र वाटतं. ते त्यात 2दा शी आल्याने. माणसाने काही 100 गोष्टी केल्या तरी त्याची एक ओळख बनत असते. तशी तंबीदुराई माझी ओळख बनलेली आहे. भाजलं, सुजलं, लागलं, खोकलं की चिमुटभर हळद घ्यावी आणि लावावी. डॉक्टरची अजिबात गरज नाही. मग आवाज हळू करत म्हणाले, लग्नाच्या आधी वर वधूंच्या अंगाला हळद का लावतात सांग बरं. सगळ्यांचा आजचा लेटेस्ट अतिशय आवडता विषय आजच्या काळातला. त्यातलाच एक फंडा म्हणजे कराओके. संगीतकारांनी, वादकांनी मोठ्या मेहनतीने तयार केलेल्या गाण्यांमधून गायकाचा गोड आवाज पुसून टाकायचा आणि तिथे आपला भसाडा, भेसूर आणि बेसूर आवाज भरायचा. याला कराओके म्हणतात. त्यातल्या गायकाचा आवाज मात्र गायींच्या कळपात चुकून बकरी शिरावी, त्यामुळे ते टेबलवर मोबाईल ठेवून समोर उभे राहतात. लो अँगलने गाणे शूट होते आणि गाणंभर त्या दोघांच्या नाकाची भोके पाहत ते ऐकावे लागते. गप्पांचा मध्ये मी आलो होतो एकदा, संवाद साधला होता आणि आज वाचनातामध्ये दोन्ही उपक्रमात मी सहभागी होतो. याचा मला आनंद झाला आहे. आणि आजच्या कठीण काळामध्ये भाषेसाठी जरी खूप विपुल दिसत असलं तरी नाही आहे प्रत्यक्षात. म्हणजे दिसतं खूप, प्रत्यक्षात नाही आहे. आणि अशा काळामध्ये मराठी भाषेच्या संवर्धनासाठी, जतनासाठी आणि मराठी भाषेची गोडी कायम राहावी यासाठी तुमच्या टीमतर्फे जे प्रयत्न करत सुरू आहेत, तुमच्या केले जात आहेत, त्याबद्दल तुमचं अभिनंदन करतो सगळ्यांचं. मी गेली 26 वर्ष, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, तंबीदुराई या नावाने कॉलम लिहितो. आधी लोकसत्तामध्ये, आता महाराष्ट्र टाइम्समध्ये. आणि एखाद्या लहान मुलांनी भाषेशी खेळावं, आपल्या आईशी खेळावं, तसं मला काहीतरी झालेलं आहे. त्यामुळे मी अगस्तीसारख्या गुप्तहेर कथा लिहिल्या, विनोद लिहिला, कादंबरी लिहिली, कथा लिहिल्या, काही कविता केल्या, सिनेमाच्या पटकथा लिहिल्या. ज्याशाशी खेळावं वाटलं त्या माध्यमाशी मी खेळलो, मनसोक्त खेळलो. सुदैवाने प्रत्येक क्षेत्रात थोडं थोडं यश मिळत गेलं. त्यामुळे जेव्हा तुमचं काही निवडक वाचा असं म्हटलं की मला प्रश्न पडतो मी काय वाचावं, कारण सगळीकडे हात मारलेला आहे. तर थोडं थोडं आज मी 3-4 प्रकारले सॅम्पल त्यातलं असं वाचन करतो. थोडं थोडं, एकच गोष्ट न वाचता मी थोडं थोडं वाचतो त्यातलं. दुसरा हेतू असाही आहे की अर्धवट गोष्ट वाचून तुम्ही पूर्ण गोष्ट वाचण्यासाठी पुस्तक विकत घ्यावं. खरं तर बालसाहित्यापासून तर प्रौढ साहित्यापर्यंत मधला एक कुमार साहित्याचा टप्पा आहे. मी सगळेच प्रकार लिहिले, बालसाहित्य लिहिलं, कुमार साहित्य, अगस्ती कथा लिहिल्या, असं सगळं लिहिलंय. तर तरीही माणसाने काही 100 गोष्टी केल्या तरी त्याची एक ओळख बनत असते. तशी तंबीदुराई माझी ओळख बनलेली आहे. आणि त्यामुळे मी त्या पद्धतीचं जे माझा एक लेख आहे तिथून सुरुवात करतो. त्याचा पुस्तक आहे माझं, मीच एवढा शहाणा कसा. आणि त्यातला एक लेख सुरुवातीला मी वाचतो. लेखाचं शीर्षक आहे घरगुती अतिरेकी. तातासाहेब माझ्यासमोर बसले होते. त्यांची मुद्रा सतत लोकासांगे ब्रह्मज्ञान याच आविर्भावात असते, तशी ती आताही होती. माझ्या मुद्रेवर मात्र कायम लोकांचे ऐके ब्रह्मज्ञान असे भाव असल्याने मी ज्ञानकन वेचण्याच्या तयारीत होतो. तात्यांनी अर्थपूर्ण पॉज घेतला आणि म्हणाले, आता हेच बघणार, हळद ही काही हळद नव्हे. मी चकितच झालो. आपला वाणी गेली अनेक वर्षे आपल्याला हळद नामे जी पिवळ्या रंगाची पूड देतो ती हळद नव्हे. मी सात्विक संतापाने म्हणालो, आता बघतोच त्या वाण्याला, हळदीच्या नावाखाली मला झेंडूच्या फुलांची पूड देतो की काय. आणि तात्यासाहेब, तुम्हाला ही माहिती होतं तर मला आधी नाही का सांगायचं. तात्यांच्या चेहऱ्यावर माझी क्यू करणारे भाव आले. अरे मुढा, वाणी तुला देतो ती हळदच होय, पण ती काय हळद नव्हे. आता मी अधिकच संतापलो. म्हणजे तू त्यात काहीतरी मिसळून देतो, भेसळ करतो असं म्हणायचं आहे का तुम्हाला. आता मात्र तात्यांना माझी क्यू करण्याचा सुद्धा कंटाळा आला असावा. गधड्या, नीट ऐक. आपण वरणात, भाजीत जी हळद घालतो त्याचा हेतू भाज्यांना चव यावी एवढंच फक्त नसतो. हळद हे औषध आहे.
जंतुनाशक आहे. भाजीत आपण हळद घातली नाही तर लाखो जंतू आपल्या पोटात जातील. माझ्या डोळ्यांसमोर फ्लॅशबॅक सुरू झाला. गॅसवर रटरटत शिजणारी भाजी, त्या भाजीत वळवळत असलेले लाखो जंतू. माझ्या बायकोने तिखटा मिठाचा डबा बाहेर काढताच त्या जंतूंनी एकच आकांत सुरू केला. बायकोने हळदीच्या डब्यात चमचा खुपसून चमचाभर हळद भाजीत घातली आणि जंतूंनी फटाफट माना टाकल्या. डोळ्यांपुरला फ्लॅशबॅक संपला. काय म्हणताय काय तात्या? म्हणजे जेवताना भाजीच्या फोडीला लागलेला मसाला असे आपण ज्याला म्हणतो ती त्या जंतूंची कलेवर असतात. तुला सांगतो, बुट कापलं, जखम झाली, भाजलं, सुजलं, लागलं, खुपलं की चिमूटभर हळद घ्यावी आणि लावावी. डॉक्टरची अजिबात गरज नाही. मग आवाज हळू करत म्हणाले, लग्नाच्या आधी वर वधूंच्या अंगाला हळद का लावतात सांग बरं? अरे हळदीने त्वचा गोरी होते म्हणून, लग्नानंतर नाही तर किमान लग्नात तरी चेहऱ्यावर तजेला असावं म्हणून. बरं, त्वचा गोरी का बरे होते? मी पुन्हा अज्ञानाच्या खोल गुहेत जातोय. ते माझ्या चेहऱ्यावर स्पष्ट उमटलं. ही संधी साधून तात्या म्हणाले, अरे मूर्खा, आपल्या त्वचेवर लाखो जंतूंचा कचरा साठलेला असतो. त्वचेला घट्ट धरून असलेले हे जंतू हळद लावले की मरतात आणि पाण्यासोबत वाहून जातात. त्यामुळे त्वचेला तजेला येतो. मग व्हॉल्यूम कमी करत ते म्हणाले, लग्नानंतरच्या रात्री काही जखम वगैरे झालीच ना तर आधीच हळद लावून ठेवलेली बरी, म्हणून लावतात हळद. असे म्हणत त्यांनी मला कोपराने ढोसले. त्याचा अर्थ न कळून म्हणालो, पण लग्नानंतर जखम का होईल? कशी तुम्हाला 2-2 मुलं होतात रे? काडीची अक्कल नसताना. असे पुटपट तात्या उठले आणि निघून गेले. हळदीचा, अकलेचा आणि मुले होण्याचा काय संबंध आहे हे काही माझ्या लक्षात नाही आलं. घरगुती इलाज सांगण्याचा हा एक भयंकर आजार आपल्या समाजात मोठ्या प्रमाणात आढळतो. या आजाराचं वैशिष्ट्य म्हणजे हा आजार आहे हेच अनेकांना माहिती नसतं. त्यामुळे त्यावर इलाजही करता येत नाही. काही झालं की यांचे औषधोपचार तयार असतात. जरा कुठे म्हणावं की पोट दुखतं की झाला, चिमूटभर ओवा खा, लगेच बरं वाटेल. घरात ओवा नसतो म्हणून मग कुणाला तरी वाण्याकडे पाठवलं जातं. तो चिमूटभर ओवा देत नाही, त्यामुळे मग 50-100 ग्रॅम आणावा लागतो. चिमूट असा 4दा खाऊनही काही फरक पडत नाही. तेव्हा अखेर डॉक्टरकडे जावं लागतं. उरलेला ओवा तसाच पडून राहतो किंवा तो संपवण्यासाठी म्हणून रविवारी भजी तळावी लागतात. एकदा तर अशाच एका घरगुती उपाय सूचकाने सर्दीवर हमखास उपाय म्हणून ओव्याच्या विड्या उडण्याची युक्ती सांगितली. कधी नव्हे ते मला पानठेलेवाल्याचे तोंड पाहावे लागले. घाबरत त्याला विड्या मागितल्या. विड्या आणल्यावर बायकोने त्यातला तंबाखू काढून टाकून त्या रिकाम्या केल्या. त्यात ओवा भरला आणि मला गॅसवर विडी पेटवूनही दिली. परंतु झुरका मारला की ओवा खाली सांडू लागला. लाजीवर जिकडे तिकडे ओवा दिसू लागला. घरभर धूर झाला. शेजाऱ्यांना वास जाऊन ठसका भरला. सर्दी मात्र 4 दिवसांनी व्हायची तेव्हाच बरी झाली. घरगुती इलाज सांगण्यानं बळी पडायचे नाही असे मी अनेकदा ठरवतो. परंतु सांगणारी माणसं खूप प्रेमाने सांगतात म्हणून त्याचं मन मोडवत नाही. कधी कधी सांगणारी माणसं बायकोच्या माहेरची असतात म्हणून नाही मनाची हिंमत होत नाही. तर कधी कधी घरगुती उपाय सांगणारी बायकोची सुंदर मैत्रीण किंवा ऑफिसातली हवीशी वाटणारी सहकारी असते म्हणून नाही म्हणवत नाही. एकदा मी पायरीवरून घसरून पडलो आणि पाय दुखावला. जखम वगैरे काही झाली नव्हती. त्यामुळे कुणीतरी म्हणाले, कशाला डॉक्टरकडे जाता, उगा 500-600चा खड्डा पडेल, त्यापेक्षा तुळशीचा पाला ठेचून बांधा. मग काय, घरची तुळस 2 दिवसात बोडकी झाली. 4 दिवसात त्याची सर्व पाने संपली. मग शेजारची, मग वरच्या मजल्यावरची, असे करता करता आमच्या सोसायटीतील सर्व तुळशीचे आम्ही पर्णहरण केले. तरी पायाचे दुखणे काही कमी झाले नाही. अखेर डॉक्टरकडे गेलो. उशीर केल्याबद्दल 4 शिव्या खाल्ल्या. तेव्हा कुठे बरे वाटले. आम्लपित्त झालेली व्यक्ती अर्थात ॲसिडिटीग्रस्त रुग्ण हे तर अशा घरगुती उपायवाल्यांचे आवडते गिराईक. दुष्काळ आवडे सर्वांनाच्या चालीवर ॲसिडिटी आवडे सर्वांना असे म्हणाले म्हणजे हरकत नाही. त्या अमुक तमुकला आम्लपित्ताचा 12 वर्षे त्रास होता. कितीतरी डॉक्टर झाले पण काही उपयोग झाला नाही. त्याला म्हटलं, रोज सकाळी उठल्या उठल्या इंचभर आलं खायचं. 8 दिवसात आम्लपित्त गायब. आता तो काहीही झालं की आधी मला विचारतो. ही स्टोरी मी अनेकदा अनेकांकडून ऐकली आहे. एकाने तर माझा चेहरा पण मला सांगितले, बंड्या तुला आम्लपित्त झालाय किंवा होणार तरी आहे. मी म्हटलं अजिबात नाही. तर तो म्हणाला, तुझा चेहरा आम्लपित्त व्हायच्या आधी होत असतो तसं झालेलं आहे. आम्लपित्ताचे भविष्य असे चेहऱ्यावर उमटते मला माहितीच नव्हते. एकदा पायाला फोड झाला आणि त्याची गाठ आली. ती गाठ फुटावी म्हणून विड्याचे पान गरम करून लावले गेले.
त्यांनी काही फरक पडला नाही. तेव्हा कुणीतरी कंबरमुडीचा पाला आणून दिला. कंबरमुडीचे झाड कसे दिसते ते कळावे म्हणून अख्खे गाव आणि विकिपीडिया पालथा घातला, पण झाड काही दिसलं नाही, कंबर मात्र मोडली. अर्धशिशी हे नाव मला फार विचित्र वाटतं. ते त्या 2दा शी आल्याने. त्यावरचे उपाय तर एकवले कफलातून. मिरे वाटून डोक्याला लेप लावा, लवंगाचे तेल चोळा, कोहळ्याच्या बिळ्या वळून लावा, काय वाटेल ते. मिरे आणि लवंग या उष्ण प्रकृतीच्या आणि कोहळ्याच्या बिया मात्र शीत प्रकृतीच्या, अशा भिन्न प्रकृतींचा लेप एकाच दुखण्यावर कसा सुचवला जातो अद्याप कोणी संशोधन किंवा पाहणी केलेली नाही. परंतु अर्धशिशी अर्थात डोके दुखण्याचा हा विकार साधारणतः बायकांमध्ये दिसून येतो. ही वस्तुस्थिती आहे. बायकांचे अर्धे डोके दुखते कारण त्यांना अर्धेच डोके असते असा विरोध मी घरी करतो, परंतु अद्याप तो जाहीरपणे करण्याची हिंमत झालेली नाहीये. कारण मार बसला तर पूर्णच डोके दुखते, अर्धे दुखत नाही. सासूशी भांडण झाले, स्वयंपाक करायचा कंटाळा आला, नकोसा पाहुणा घरी आला, अशा अनेक प्रसंगांवर अर्धशिशी हा उत्तम उपाय आहे. डोक्याला रुमाल वगैरे गुंडाळून चेहरा पाडून बसले की झाले. खरेच डोके दुखते की नाही हे काही कोणाला तपासून पाहता येत नाही. अशा वेळी टाइमपास म्हणून अनेकांकडून घरगुती उपचाराचे सल्ले दिले जातात आणि देणाऱ्याला खरे काय ते माहिती असते, म्हणून मग जे तोंडाला येईल ते सांगितले जाते. बेहाडे, काळे मीठ, शेंदे लोण, ज्येष्ठ मध, लेंडी पिंपळी अशा चित्रविचित्र नावाचे पदार्थ मला घरगुती उपायवाल्यामुळेच माहिती झाले. मात्र घरगुतीवाल्यांचा खरा धसका मी घेतला तो माझ्या डोळ्याला रांजणवाडी उर्फ बांधुणी झाली तेव्हा. मी सुचलेल्या पापणीने आणि जड डोळ्याने वावरत असताना अशाच एका घरगुतीवाल्याने मला धरले आणि विचारले, तुझ्या घरी किंवा शेजारी लहान मुलं आहे का? का रे बुवा, तू पोलिओ डोस एजन्सी वगैरे घेतली की काय? माझ्या डोळ्याकडे पाहतो म्हणाला, लहान मुलांची नुनी असते ना, तिच्या टोकाला डोळा घास, 2 तासात रांजणवाडी गायब. मी त्याला हात जोडले. आता थोडंसं कुमार वयाकडे येतो. हे हरवलेलं 1.5 वर्ष नावाचं पुस्तक आहे माझं. मी अगस्ती नावाचा गुप्तहेर केलं. मराठीमध्ये जेम्स बॉन्ड सारखा नायक नाही आपल्याकडे, जे आहे ते झुंजार वगैरे सारखे आहे. आणि एक असा ॲक्शन हिरो असावा की जो आजच्या काळाला सुसंगत आहे, त्याला टेक्नॉलॉजी माहिती आहे, ज्याची नैतिक मूल्य आजच्या काळातली आहे, तरुण पिढीला रुचेल अशी, असा एक गुप्तहेर मी कल्पना केली. आणि त्याची पहिली केस जी होती ती हरवलेले 1.5 वर्ष अशी होती. त्यातला मी थोडासा भाग वाचतो म्हणजे त्याची कल्पना यावी साधारणतः असेल. 1 वाजायला काही सेकंद उरलेले असताना तो मियामी हाईट्सच्या रिसेप्शन काउंटरवर उभा होता. जगतविख्यात हॉटेल ताजच्या बाजूलाच त्याच्याशी स्पर्धा करणारं हे नवं भव्य हॉटेल. मियामी हाईट्सच्या रिसेप्शन काउंटरवर त्याला कौशिकी एवढा एकच शब्द उच्चारावा लागला. काउंटरवरील कमनीय बांध्याच्या सुंदरीने त्याला लगेचच अदबीने स्वीट नंबर सांगितला. तिने तो इतक्या हळू आवाजात आणि पद्धतशीरपणे सांगितला की त्याच्या शेजारी कोणी उभा असता तर त्यालाही तो ऐकू गेला नसता. थँक्स म्हणत अगस्ती लिफ्टच्या दिशेने वळला. मिनिटभरात तो स्वीट नंबर 512 समोर उभा होता. दारावर टकटक करण्याची किंवा आणखी कशाची काही गरज नव्हती, कारण दरवाजा अर्धवट उघडलेला होता. परंतु तोसा उघडा असल्यामुळेच अगस्तीच्या डोक्यात धोक्याची घंटा वाजली. मूर्ख आहे मुलगी, हिचं अपहरण करणं किती सोपं आहे असं स्वतःचीच म्हणत डोक्यात वाजलेल्या घंटीमुळे आतल्या आत सावध होत त्याने हळूच एका हाताने दार लोटत आत प्रवेश केला. कौशिकी झोपलेली होती आणि तिने तोंडावरून पांघरून घेतलेलं होतं. ते परिचित दृश्य पाहून अगस्ती मनात चरकला. त्याने इंटरकॉम उचलून रिसेप्शनला फोन लावला. येस मॅम, आय एम अगस्ती, व्हिजिटर यू जस्ट मेट. हो येस सर, तुझ्या ड्युटी मॅनेजरला आणि सिक्युरिटी ऑफिसरला पाठव लगेचच. सर मला सांगा, काही प्रॉब्लेम झाला आहे का? तुझ्या आवाक्यातला प्रॉब्लेम नाही ग बाई, लगेच मॅनेजरला पाठव. दुसऱ्या मिनिटाला सुटापुटातला मॅनेजर आणि एक धिप्पाड ऑफिसर हजर झाले. अगस्तीने पांघरून घेऊन झोपलेल्या कौशिकीकडे बोट दाखवलं आणि म्हणाला, माझा अंदाज कधी चुकत नाही, या पांघरुणाच्या खाली नक्कीच डेड बॉडी असणार. व्यवस्थापक म्हणाला, सर तसं असेल तर आधी पोलिसांना बोलावतो, मगच पांघरून काढू. पण तुम्हाला खात्री आहे का? कशाचीही 100% खात्री फक्त देवच देऊ शकतो. मी फार तर 99.99% खात्री देऊ शकतो. व्यवस्थापकाने लगेच पोलिसांना कळवलं. 5च मिनिटात पोलीस आले.
PSI वसंत इंगळेंनी आलेल्या अगस्तीकडे पाहून ओळखीचा लोक दिला, पण अगस्तीच्या चेहऱ्यावर त्यांना तशी ओळख दिसली नाही. याचा अर्थ लक्षात घेत त्यांनी पुढे होऊन आपलं काम सुरू करत पांघरून बाजूला केलं. पांढऱ्या शुभ्र चादरीवर रक्ताचे डाग पसरले होते. गळ्यावरून धारदार सुरी फिरलेली होती. खून होऊन फार तर 15 मिनिटं झाली असावीत. अगस्तीने मृतदेहाचा चेहरा पाहिला आणि पुटपुटला, गुड बाय अलविदा, नाव देर इज नो नेक्स्ट टाईम. हॉटेलमधील तो स्वीट हंसा रामचंद्रने बुक केला होता. हे व्यवस्थापकाने पोलिसांना सांगताच सगळं वातावरण बदललं. त्या मजल्यावर येणं जाणं लगेच प्रतिबंधित केलं गेलं आणि लगोलग हंसाला निरोप गेला. हंसा मॅम येत नाहीत तोवर काहीही होणार नव्हतं. या खुनाची पोलिसांच्या दप्तरी नोंद करायची की नाही हे सुद्धा नंतरच ठरणार होतं. हंसा रामचंद्रन जणू धावतच आली. ती एवढ्या चटकन आली याचं अगस्तीलाही आश्चर्य वाटलं. येताच तिने भराभर निर्णय घेतले. एकाच वेळी व्यवस्थापकाला आणि पोलिसांनाही संबोधत त्या म्हणाल्या, हिचं नाव अलविदा खन्ना. हा स्वीट तिनेच बुक केला होता आणि तिचा हंसा रामचंद्रन यांच्याशी, त्यांच्या कंपनीशी काहीही संबंध नाही. तिनं आज सकाळीच फोनवर स्वीट बुक केला, ती आली आणि तिचा खून झाला. कळलं का? पोलीस अधिकाऱ्याने मान डोलावली. त्याला पुढचे आदेश देत त्या म्हणाल्या, आता या खुनाचा तपास पोलीस त्यांच्या पद्धतीनं करू शकतात, माझी काहीच हरकत नाही. मग व्यवस्थापकाकडे पाहत त्या म्हणाल्या, हे अगस्ती, हे मला भेटायला इथं आले होते. हे या स्वीटकडे फिरकले देखील नाहीत. तुमच्या एका वेटरनं दार उघडं असल्याचं पाहून संशय आल्यानं सूटमध्ये डोकावून पाहिलं आणि तुम्हाला खबर दिली. क्लिअर? निर्णायक स्वरात हे सगळं सांगून हंसाने व्यवस्थाकडे पाहिलं आणि म्हणाल्या, आम्हाला दोघांना जरा बोलायचं आहे. येस मॅम, सीट नंबर 619 प्लीज, असं म्हणत त्याने दोघांना बाहेर जाण्यासाठी रस्ता करून दिला. जाता जाता हंसाने पोलीस ऑफिसरकडे पाहिलं आणि म्हणाली, काही प्रॉब्लेम आला तर मला सांगा. अगस्ती ही नंतर भेटूच अशा अर्थाचा एक लूक देऊन बाहेर पडला. सीट नंबर 619 मध्ये जाताच हंसाने दरवाजा बंद केला आणि ती सोफ्यावर कोसळल्यासारखी बसली. हातातली पर्स बेडवर फेकून दिली. तिच्या डोळ्यात पाणी होतं. तिला रडून मोकळं होता यावरून अगस्ती थोडा वेळ शांत बसला. दोन्ही तळवे चेहऱ्यावर ठेवून हंसा रामचंद्रन मुसमुसत होती, पण तिचं रडणंही मोजून मापून स्वतःचा आब राखूनच होतं. मिनिटभरात हंसा सावरली आणि रुमालाच्या टोकाने डोळ्यातलं पाणी टिपत म्हणाले, कौशिकी समजून त्यांनी अलविदाचा खून केलाय. नको म्हटलं तरी हट्ट करून अलविदा इथं आली. सगळं काही सुरक्षित असल्याची खात्री झाली की ती मला सिग्नल देणार नव्हती. मी आणि कौशिकी हॉटेलच्या बाहेरच कारमध्ये बसून होतो. हां, तरीच तुम्ही एवढ्या लवकर पोहोचलात. हो, आणि त्याबद्दल वाटलेलं आश्चर्य मला तुमच्या डोळ्यात दिसलंही नाही. आता पुढे? कौशिकी आहे गाडीतच, मी त्याला घेऊन घरी जाते. तुम्ही किती वेळात पोहोचू शकाल माझ्या घरी? तुमच्या आधीच पोचेन. हंसा रामचंद्रच्या चेहऱ्यावर हलकीशी स्मितरेषा उमटली. आता चेहरा तिचा पूर्ववत झाला होता. ती म्हणाली, एक मात्र स्पष्ट झालं, या खुनामुळे मी केलेली तुमची निवड योग्य आहे याची खात्री मला पटली. तुम्ही कौशिकीला भेटू नये अशी कोणाची तरी इच्छा दिसते. मी निघते, भेटू थोड्याच वेळात, असं म्हणत ती उठली. निकुतीने राखलेला तो देह किंचित दुर्मुखल्यासारखा झाला आहे असं अगस्तीला वाटलं. अलविदासारख्या विश्वासू आणि सौमनिष्ठ सहकारी मुलीचा खून होणं नक्कीच वेदनादायी होतं. असा विचार करत अगस्ती तिथून बाहेर पडला. हा एक कथासंग्रह आहे, राक्षस आणि पोपटाची ॲडल्ट गोष्ट. आपल्याला राक्षस आणि पोपटाची गोष्ट माहिती की पोपटाचा जीव, राक्षसाचा जीव पोपटात असतो वगैरे आहे, परंतु ते एक रूपक आहे, राक्षस आणि पोपट. ते रूपक घेऊन मी एक आजच्या काळातली कथा लिहिली, त्याचा थोडासा भाग आपण आज ऐकूया. खाली पाय सोडून बेडवर बसलेला बळवंत सुलोचनाकडे निरखून पाहत होता. आपल्याला काय वेदना होत आहेत याच्याशी तिला काहीही कर्तव्य नाही असं तिच्याकडे पाहून त्याला वाटत होतं. ती निवांत वृत्तपत्र वाचत बसलेली होती. बळवंतचा पाय गुडघ्याखाली चांगलाच सुजला होता. हाडावर मार बसला होता. काल रात्री झुरळ मारताना सुलोचनाच्या हातातून काठी निसटली. ती थेट बळवंतच्या पायावर बसली होती. ती हातातून निसटली असं सुलोचना म्हणत होती, परंतु ती मुद्दाम निष्ठू दिली असं बळवंतला वाटत होतं. फक्त त्यानं तसं बोलून दाखवलं नव्हतं, पण ते मनात असल्यामुळे पायासोबतच त्याचं मनही ठुसठुसत होतं. रात्री सूज कमी होती तेव्हाच त्या सुजलेल्या भागावर आंबेहळदीचा लेप लाव किंवा विड्याचं पान बांधून दे असं बळवंत म्हणाला होता, परंतु सुलोचनानं त्याकडे साफ दुर्लक्ष केलं होतं. सकाळपर्यंत पाय टम्म सुजला होता. पाय जमिनीवर टेकवला की असह्य कळा सुरू होत. बळवंत बेडवर उठून बसला. त्याला टॉयलेटलाही जावं नव्हतं.
दुखरा नसलेला पाय टेकवत आणि लंगडी घालत तो कसा बसा जाऊन आला. त्यासाठी त्याला मरणाच्या कळा सोसाव्या लागल्या. शिदयकडे जाऊन ये, नाहीतर फोन कर त्याला, देईल एखादं मलम लिहून तो, आणि घेऊन ये मेडिकलमधून, खूपच दुखतोय पाय. अहो असेल घरीच एखादं मलम, बघते ना मी. शिदय काय 30 औषधं लिहून देतात, सगळी पाठ झाली आहेत मला, उगाच त्याला कशाला त्रास द्यायचा आहे. असं म्हणून सुलोचना उठली आणि औषधाचा मोठा डबा काढून त्यातलं एक स्पोर्ट्स मलम काढून तिनं बेडवर फेकलं. आता मात्र बळवंतचा राग अनावर झाला. फेकतेस काय अशी, लावून दे माझ्या पायाला. सुलोचना कपाळावर आठ्या घेऊन बेडजवळ बसली. ट्यूबचं झाकण फिरवून काढलं आणि तिला दाबून धरलं. तिच्या उघड्या तोंडातून फस्कन मलम वर आलं. ते सुलोचनानं बोटावर घेतलं आणि पायाला चोळलं. काय चाललंय तुझं, कुठं काय चाललंय? 27 वर्ष मी जिला जवळून पाहिलं ती सुलोचना तू नाही आहेस. बळवंतनं मनातली खळखळ व्यक्त केली. बरं नाही आहे मग? तिच्या या प्रश्नावर बळवंतला काहीच बोलता आलं नाही, कारण खरंच त्याच्याकडे त्या मगचं उत्तर नव्हतं. सुलोचना फार विचित्र वागत होती. गेल्या 27 वर्षात त्यानं अशी सुलोचना कधीच पाहिली नव्हती. तिला फार खोलात जाऊन कारण विचारण्याची त्याची हिंमत होत नव्हती. आपल्याला नको असलेलं उत्तरच तिच्याकडून येईल याची त्याला भीती वाटत होती. तिचं त्या दिवशीचं हसणं त्याला अजूनही आठवत होतं, आणि ते आठवलं की आपल्या सर्वांगातली ताकद जाऊन आपण लोळे पडलो आहोत अशी भावना त्याच्या मनात निर्माण होत होते. उगाच चाळा म्हणून बळवंतनं बेडवर पडून असलेली मलमाची ट्यूब घेतली आणि उलटी सुलटी करून पाहिली. ही तर एक्सपायर्ड आहे, महिना झाला तारीख उलटून. बळवंतनं ट्यूब सुलोचनाच्या अंगावर फेकली. खाली पडलेली ट्यूब तिनं उचललीही नाही किंवा त्यावरील तारीख पाहण्याचाही प्रयत्न केला नाही. एक्सपायर झाल्यानंतर 2-1 महिने चालतात औषधं, सुधाकर म्हणाला होता. तिच्या या उत्तराचा राग येऊन बळवंत म्हणाला, तू शहाणी आणि तुझा भाऊ शहाणा, मीच एक मूर्ख. त्यावर बघा बाई, तुम्हीच म्हणताय, मी काहीच नाही म्हटलं. असा टोमणा मारत सुलोचना तिथून उठली. ब्रेकफास्टची तयारी करण्यासाठी किचनकडे निघून गेली. नऊवारी नेसलेल्या सुलोचनाचा पाठमोरा अटकळ बांधा आणि डौलदार नितंब पाहून बळवंतच्या मनाला जणू कोणी डंख मारला. त्या लग्न झाल्यावर एका लहानशा खेड्यातून सुलोचना 27 वर्षापूर्वी तालुक्याच्या गावी आली होती. नोकरीवाला नवरा पाहिजे ही तिचीच इच्छा होती. बळवंतनं तिला पाहिल्यावर बरोबर पसंत केलं, आणि लग्नाची अट काय, तर म्हणे लग्नानंतर तिचं नाव बदलून सुलोचना ठेवायचं आणि तिनं नऊवारी नेसायची. आई म्हणाली, अगं 4 दिवस खूर राहील नऊवारीचं, मग कायच आपली साडी. तुला पल्लवी म्हटलं काय आणि सुलोचना म्हटलं काय, काय फरक पडतो? मुलगा देखणा आहे, कर्तबगार आहे, अधिकाराच्या पदावर आहे, आणखी काय हवंय? साखरपुडा झाल्यावर बळवंत तिला राजदूतवर बसवून बांधावर फिरायला घेऊन गेला आणि म्हणाला, या गाडीचा आवाज ऐक, मर्दानी आवाज आहे, म्हणूनच आवडते मला ही गाडी. तिलाही तो फार आवडला. बांधावर फिरता फिरता बळवंत तिला म्हणाला, माझे आई बाबा भावासोबत राहतात, मी एकटाच राहतो, पण सगळे येऊन जाऊन असतात. माझ्या घरासाठी, घरी येणाऱ्या दारांसाठी तू नऊवारीतली प्रेमळ सुलोचना झाली पाहिजेस, आणि माझ्यासाठी नऊवारीतली जयश्री गडकर. तेव्हा तिला वाटलं फारच भारी रसिक नवरा मिळाला. तिनं ब्लॅक अँड व्हाईट मराठी सिनेमाच्या शिड्या मिळवून पाहिल्या, पण नंतर लक्षात आलं बळवंत रसिक नव्हता, या थोर अभिनेत्रीचा चाहताही नव्हता. केवळ पडद्यावरील त्यांच्या प्रतिमा आयुष्यात घेऊन वावरणारा धसमुसळा स्वार्थी पुरुष होता. सासू सासरे, दीर, नंदा, भावजया यांच्यासाठी ती दिवसभर सुलोचना होऊ लागली, आणि रात्री नवऱ्यासाठी जयश्री. लग्नानंतर महिन्या 2 महिन्यातच ती तिच्या माहेरापुरतीच पल्लवी उरली. इतर सगळ्यांसाठी सुलोचना झाली कायमची. नऊवारी अंगाला चिकटली ती नेहमीसाठीच. त्याला 27 वर्षे झाले होते, आणि आज तिनं ती सुलोचना फेकून दिली होती. हे पुढे बरंच काही काही आहे, मी त्याची एक झलक फक्त ऐकवली. आपल्या म्हणजे आता जरा आजच्या काळात सगळ्यांचा आजचा लेटेस्ट अतिशय आवडता विषय, आजच्या काळातला आवडता म्हणा किंवा जिव्हाळ्याचा म्हणा. कदाचित इथे मी जे लिहिलं ते यातल्या पण अनेकांना लागू होईल, आणि कदाचित त्यांना थोडंसं दुखावल्यासारखं होईल, म्हणून मी आधीच माफी मागतो अशा लोकांची. या लेखाचं शीर्षक आहे, तुझ्या गळ्या माझ्या गळ्या. जग बदलते तशा आपल्या सवयीसुद्धा बदलतात. त्याचबरोबर इतरांना सळो की पळो करून सोडण्याचे मार्गही बदलतात. काळाच्या ओघात आल्या गेल्याचा छळ करण्याचे काही नवे फंडे तयार झाले आहेत. त्यातलाच एक फंडा म्हणजे कराओके. संगीतकारांनी, वादकांनी,
मोठ्या मेहनतीने तयार केलेल्या गाण्यांमधून गायकाचा गोड आवाज पुसून टाकायचा आणि तिथे आपला भसाडा, भेसूर आणि बेसूर आवाज भरायचा. याला कराओके म्हणतात. एखादे काम नीट करण्यापेक्षा ज्याच्याकडे कामाचा दर्जा ठरवण्याचे अधिकार आहेत त्याला खुश करून कराओके म्हणायचं. अशी ही संस्कृती आपल्याकडे सध्या खोलवर रुजते आहे. गाणे कसेही गायले तरी ते गोड मानून घेण्याची सामाजिक सांस्कृतिक सक्ती अभिप्रेत असल्यामुळेच बहुधा या प्रकाराला कराओके नाव दिले गेले असावे. गाण्यातला ताल, वाद्यांचा आवाज, दोन ओळींच्या अथवा दोन कडव्यांच्या मधले संगीत हे सगळे अस्सल ओरिजिनल किंवा सेम टू सेम असते. त्यामुळे हौशी गायकाचा आवाज वगळता ते गाणे अगदी अस्सल वाटते. त्यातल्या गायकाचा आवाज मात्र गायींच्या कळपात चुकून बकरी शिरावी बरं. या गाणाऱ्या व्यक्ती ज्या असतात त्या कधी आपल्या जवळचे नातेवाईक असतात, कधी मित्र असतात. त्यांना दुखवता येत नाही. वर पुन्हा किती छान गातेस ग, तू स्टेजवर का नाही गात. फक्त मधली म्युझिक फार छान होते असं खरं बोलायची सोय नाही आहे. त्यामुळे अनेकदा ताल, सूर गाण्यांच्या ओळी पुढे जातात आणि गायक धापा टाकून मागून येत. पट्टीचे गायक आपण अनेकदा पाहिलेले असतात. मात्र एकच गाणे प्रत्येक कडव्याला किंवा प्रत्येक ओळीला वेगवेगळ्या पट्टीत गाणारे गायक हल्ली दिसू लागले आपल्याला. कितीही चुका झाल्या तरी गाणारे आणि ऐकणारे एकमेकांच्या चुका मोठ्या मनाने कानात घेतात. त्यामुळे अशा व्हिडिओंची पैदास वाढत जाते. आपले गाणे लोकांनी ऐकावे अशी तीव्र इच्छा असलेल्यांनी इतरांना व्हिडिओ पाठवण्यापेक्षा खरे तर ऑडिओ क्लिप पाठवायला हवी. म्हणजे खुनाऐवजी खुनाचा केवळ प्रयत्न केल्याचे खालचे कलम लागेल. पण आपण गाताना कसे दिसतो हे दाखवण्याची अपार हौस या गायकांना असते. ज्यांची मुले-बाळे परदेशात देशात कुठेतरी सुशेगात जगत असतात अशी काही वयस्क जोडपी तर जोडीने कराओके गाण्याचे व्हिडिओ शूट करून पाठवतात आणि इतरांचा छळ करतात. त्यापैकी अनेकांना कॅमेरा अँगल वगैरेचा गंध नसतो. त्यामुळे ते टेबलवर मोबाईल ठेवून समोर उभे राहतात. लो अँगलने गाणे शूट होते आणि गाणंभर त्या दोघांच्या नाकाची भोके पाहत ते ऐकावे लागतात. काही दिवसांनी आपण त्यांचे समोरासमोर दिसणारे चेहरे विसरून जातो. ती माणसे समोरून आले तरी लो अँगलने पाहिल्याशिवाय त्यांची ओळख पटत नाही. 60-65ला आलेली ही जोडपी परदेशिया ये सचे पिया सारखी गाणी म्हणतात. परंतु गाणारी काकू सियाचे शिया करते. त्या काकूचा ढेरपोटा किशोर कुमार सुद्धा जाने जिंदगी कैसे बिताते लोग ह्याची जाने जिंदगी म्हणतो. आणि तसे म्हणताना आपण काही चूक करतो याचा त्याला गंधही नसतो. दुसऱ्याने आपले गाणे ऐकावे अशी इच्छा असेल तर, आणि तशी ती असतेच, त्यांचीही गाणी आपल्याला ऐकावे लागते. याच मजबुरीतून लोक एकमेकाची गाणी ऐकत असतात आणि भरमसाठ कौतुकी करत असतात. संत ज्ञानेश्वरांनी रेड्याकडून वेद बघून घेतल्याची आपण कथा ऐकलेली आहे. पण ज्ञानेश्वरांनी तसे का केले होते याचे उत्तर आता मिळते. कराओके गाणी ऐकण्याच्या दृष्टीने आपल्या मनाची मशागत आणि तयारी व्हावी कुठलीही प्रथा नष्ट होत नसते, तर ती फक्त स्वरूप बदलून नव्या पद्धतीने पुन्हा पुन्हा येत असते. मुलगी पाहायला जाणे हे कितीही बावळटपणाचे वाटले तरी त्याला पर्याय नाही. मात्र त्याचे स्वरूप नव्या काळानुसार बदलत आहे. चहा पोह्यांच्या कार्यक्रमात लवकरच कराओके गाणे म्हणून दाखव बरे बाळा या नव्या मागणीचा समावेश होण्याची चिन्हे दिसत आहेत. लग्नाचा सोहळा 3 दिवसांचा होऊन त्यात संगीत नामक नादखोळा उपक्रम पंजाबी कल्चर कृपेने आता मराठी लग्नातही घुसलेला आहे. त्यात वधूमायचा हात हाती घेऊन वधूपिता किंवा वरमायचा पदर धरून वरपिता कराओकेवर हमखास आय मेरी जोहरा रबी हे गाणं म्हणतो आणि सगळे त्यांना न चुकता दाद देतात. मोठा पंखा लावून वधूचा पदर स्टेजवर फडफडवला जात आहे आणि तिच्या त्या पदराकडे पाहत तिचा भावी पती कराओकेवर पल पल दिल के पास तुम रहती हो असे म्हणत असल्याचे दृश्य आपण लग्नात पाहतो तेव्हा कराओकेने केलेली क्रांती लक्षात येते. पल पल दिल के पास हे गाणं कराओकेवाल्यांचं फेवरेट गाणं आहे. कारण त्यातल्या त्यात हे गाणं गायला सोपं आहे. त्याची चाल सरळ आहे. फार वेडीवाकडी वळणे त्यात नाही. सरळ चालीची माणसे समाजाला उपकारक असतात हे आपल्याला माहिती होते. परंतु सरळ चालीची गाणीसुद्धा ती किती उपकारक असतात हे आत्ता आपल्या लक्षात आलं.
कराओकेंचे उपद्व्याप हे घराघरातून, कौटुंबिक कार्यक्रमामधून सार्वजनिक ठिकाणापर्यंत पोचले आहेत. कमी गजबज असलेल्या एखाद्या चौकात, सार्वजनिक उद्यानात सकाळी संध्याकाळी असले अनेक कराओके स्टार गळा काढत असतात आणि एका मोठ्या स्पीकरवर ते सगळ्यांना सक्तीने ऐकवत असतात. गाणारा गात असतो आणि याचे गाऊन झाले की आपलाच नंबर म्हणून बाकांवर बसलेले 5-6 जण त्या गायकाची हौस कधी फिटते याची वाट पाहत असतात. यात सहसा पुरुष गायकच प्रामुख्याने दिसतात. त्यामुळे अनेकांच्या घरी सकाळी संध्याकाळी बाबा फिरायला गेले आहेत म्हणण्याऐवजी बाबा गायला गेले आहेत असे आता म्हणू लागले. काही वर्षांनी मूळ गाणी लुप्त होऊन असं म्हणतात केवळ कराओकेची गाणी शिल्लक राहतील की काय अशी भीती वाटू लागली आहे. आणि तुझ्या गळ्या माझ्या गळ्या गुंफू कराओकेच्या माळा असं म्हणण्याची वेळ तेव्हा आपल्यावर येणार आहे. धन्यवाद.